सण आणि गणपती कधी गावी जातो असं आपल्याला होतं. एवढं मी आपल्या गावी आलेले आहेत चाकरमानी आपल्या गावदेवीच्या भेटीला. नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र काप आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी भटक्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, शिमगा आहे चालू. आता तुम्हाला सगळ्याच माहिती आहे, सगळे चाकरमानी हे गावी आलेले आहेत. आपल्या मागे बघताय आमच्या गावची पोरं VRCची. तर ह्या ट्रॉफ्यासुद्धा बघताय हे मुंबईला नंबर मारून गावाला आणलेले आहेत. आता ते गावच्या देवीच्या मिरवणुकीत पालखी सोहळ्यात ते नाचवणार. तर आता आम्ही चाललो आहे गावच्या देवीच्या मंदिरामध्ये. तिथून आता गावदेवीला आम्ही आपल्या गावच्या मंदिरामध्ये घेऊन येणार आणि ते मिरवणूक असणार आहे, त्याची व्हिडिओ असणार आहे. तर आम्ही आता इथून चाललो आहे गावच्या मंदिरामध्ये. तर चला आपण जाऊया. कालंबा माते की. मित्रांनो, आता मंदिरामध्ये पोचलेलो आहे आपण आणि भजन चालू आहे. आता भजन झाला, देवीची सगळी तयारी झाली की आपण निघणार आहोत. तर आपण बघूया.
मंडळी, आता गावदेवीच्या मंदिरातून देव हा गावच्या वेशीवर आलेला आहे आणि सगळी लोक आता गावच्या वेशीवर जमलेली आहेत. आता इथून खरी मिरवणूक चालू होणार आहे. तर आता देव बाप्पा गावची देवी ही तुमच्या गावच्या मंदिरात ते होली असते तिथे आता येणार आहे. आता मिरवणूक चालू होणार आहे. आपण या मिरवणुकीला आमच्याकडे कुठल्या पद्धतीने मिरवणूक असते किंवा देव कशा पद्धतीने होली सण साजरा केला जातो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आपल्या या मिरवणुकीमध्ये. अरे सुशांत, तर आपल्या या मिरवणुकीमध्ये भजन असणार आहे, हनुमाजा असणार आहे आणि बँजो सुद्धा असणार आहे. तर खूप मजा येणार आहे. तर चला आपण अनुभवूया आपल्या देवीचा हा सोहळा, पालखी सोहळा. देव हा गावदेवीच्या वेशीवर आलेला आहे आणि आपण बघू शकता समोर साधनसाठी आहे. म्हणजे मुंबईला नंबर लागतो आपण हे सुद्धा आहे. मित्रांनो, आपण बघू शकता ही मोठी गर्दी मुंबई म्हणा, पुण्या म्हणा या शहरातून आपल्या गावी आलेले आहेत चाकरमानी आपल्या गावदेवीच्या भेटीला. प्रत्येक चाकरमान्यामध्ये उत्साह बघा, कारण वर्षातून 15 दिवस म्हणा हा शिमगा चालू असतो आणि या शिमग्यात आपली गावदेवी, आपलं ग्रामदैवत हे आपल्या लोकांच्या गावच्या लोकांच्या भेटीला हे गावात येत असतं. हे 5 दिवस होलीचे खूप उत्साहात जात आहेत. आज होम आहे आणि या गावदेवीची पालखी सुद्धा. तर सगळे भाविक मंडळी आपल्या गावदेवीच्या पालखी सोहळ्यात रंगून गेलेले आहेत. ही समोर तरुणाई बघता आणि इकडे भजन मंडळी आणि मुलींचा वर्ग आहे.
तुमच्या गावाला गावलं आले तुमच्या गावाला गावलं आले दूध विकण्याची तुला लय घाई दूध विकण्याची तुला लय घाई दूध विकण्याची मला लय घाई दूध विकण्याची मला लय घाई कृष्ण
विचारूया की त्यांना आजचा हा शिमगा कसा ते एन्जॉय करतायत. कुठले आपले मुंबईवाले आहेत आणि आपले गाववाले सुद्धा आहेत. तर दादा, तुम्हाला हा आत्ताचा शिमगा आणि पूर्वीचा शिमगा याच्यामध्ये फरक काय, तो पहिला तुम्ही आम्हाला या प्रेक्षकांना सांगा. सर्वप्रथम मी सकाळी 6 वाजता उठलो आणि मला एकच लक्षात होतं की आपल्याला होळीचा सण खूप माझे एन्जॉयमेंट करायचं. आमचे क्लासमेट आहेत, सर्व वर्गमित्र, आणि मी सकाळपासूनच मिटिंगला आल्यानंतर मी थोडं नियोजन करत होतो, अभ्यास करत होतो ह्या गोष्टीचा की आपली होळी पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवली जाते. त्याविषयी मला थोडं बोलायचं आहे, कारण आपली गावची मंडळी खूप मेहनत करतात, त्याबरोबर सर्व पद्धतशीर कामं करतात आणि होळी हा सण आपला खूप महत्त्वाचा आहे आणि सर्व एकत्र येऊन ह्याचा जो आनंद घेतात ते खरोखर एकदम नियोजनबद्ध कार्य करतात. आणि मुंबईकर मंडळी पण खूप चांगले नियोजन पद्धतीने येतात आणि खेळीमेळीच्या वातावरणात सर्व कार्यक्रम खूप छान करतात. आणि असं वाटतं की होळी सण आणि गणपती कधी गावी जातो असं आपल्याला होतं. एवढं मी नक्की सांगेन तुम्हाला आवर्जून. खूप धन्यवाद तुमचं आम्हाला वेळ दिल्याबद्दल. बरं, आता आपले गावचे सुभाष दादा आहेत, तर त्यांना विचारूया की ते गावालाच असतात. आता सध्या तरी त्यांचा वरती दुकान बस स्टॉपच्या इथे वडापावचा स्टॉल असतो, तर त्यांना विचारा ते आपला हा शिमगा कसा एन्जॉय करतात. सर्वप्रथम मी बोलू इच्छितो की माझ्या देवीचा कार्यक्रम एवढा महत्त्वाचा आहे की मला तो दुकान बंद करून मला यावा लागतो. माझ्या भले किती वडापाव संपू दे तरी पण मी दुकान बंद करून देवीच्या कार्यक्रमामध्ये येतो. आणि अतिउत्तम मला एवढा आनंद होतो की देवीचा जोपर्यंत देवी मंदिरामध्ये येत ना तोपर्यंत मी इथून कुठे जात नाही. अजून जोपर्यंत होळी उभी केल्याशिवाय मी पुन्हा घरी जात नाही. जरी 12 वाजो का 1 वाजो तरी पण मी कुठे जात नाही. एवढंच बोलू इच्छितो. ठीक आहे, आपल्याला आपल्या मुंबईकरांनी आणि गाववाल्यांनी खूप सुंदर अशी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि तुम्हा सगळ्यांना होळी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर हे आपले होळीचं असतं. आता देव आलेला आहे होळीवर आणि आपल्या या तरुणांची झुंबड उडाली आहे ती शासन काठीवर आपण बघताय.
तर मंडळी, आमच्या गावची ग्रामदैवता कालंबा आई ही आमच्या गावच्या मंदिरामध्ये आणलेले आहे. आपण बघतच असता की आपल्या कोकणात खूप प्रत्येक गावामध्ये चालीरीती परंपरा हे वेगवेगळ्या आहेत. तर आमच्या गावचा शिमगा हा अशा पद्धतीने साजरा केला जातो. जो बाहेर गावच्या बाहेर गावडीचा मंदिर असतो तिथून आम्ही देव हा आमच्या गावच्या मंदिरामध्ये आणला जातो आणि तो खिलीमिलीचे वातावरणात नाचत गाजत ढोल ताशाच्या गजरात खालूबाजा किंवा हरिपाठवाले किंवा भजनी मंडळी असतात त्यांच्या गजरात हे आम्ही आणतो. तर आम्ही हा शिमगा आमचा खूप एन्जॉय केला. जसा एक कोसावर ही आपली भाषा बदलत जाते तशी कोकणात आपली परंपरा ह्या बदलत जातात आणि प्रत्येक गावात वेगवेगळ्या चालीची परंपरा असतात. तसे हा आमच्या गावचा हा शिमगा अशा पद्धतीने असतो. तो तुम्ही आपल्या या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून पाहिलाच असाल. तर मित्रांनो, आता ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. पण पुढची व्हिडिओ ही होली उभी करण्याची असेल, कारण बाहेर लोक होली उभी करत आहेत. कारण आमच्याकडे आधी होली उभी केली जात नाही. म्हणजे दिवसभराचा कार्यक्रम असा असतो की होलीसाठी लाकडं आणणं, हलकुंड आणणं, हलकुंड म्हणतात, तर ते आम्ही दुपारी आणलं. नंतर त्याच्यानंतर लगेच देव आणायला जातो. तर देव आणला तर हा जवळपास 5 ते 6 तास मिरवणूक ही चालते देवाची. त्याच्यानंतर लगेच होली उभी केली जाते. तर बाहेरच होली उभी होत आहे, लोक होली उभी करत आहेत. तर आपण आता तिथे जाणार आहोत. तर मी ही व्हिडिओ इथेच थांबवतो आहे, परंतु कंटिन्यू ही व्हिडिओ अशीच चालणार आहे दुसऱ्या भागात. चला आपण भेटूया आता होली उभी करण्याच्या व्हिडिओमध्ये.